आणि 3 नंबरला जे मुख्य नेते राहणार त्याच्या पुढे सद्गुरू भाऊसाहेब नाही याची नोंद घ्यायची सर्व। आपण दोन व्यक्ती फेटे वागण्याकरता त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते त्या ठिकाणी बसलेले तिकडे सुरू करा। आपले पदाधिकारी तिथे थांबा। आज महाविकास आघाड़ी के अधिकृत उम्मीदवार चंद्रकांत खैरे साहब फॉर्म भरने जा रहे हैं और समाजवादी पार्टी इंडिया अलायंस का जो है तो प्रमुख घटक दल है। कांग्रेस के बाद सबसे बड़ा अगर कोई दल है समाजवादी पार्टी इंडिया अलायंस का है, जिसके पास 64 सीटें है। 62 सीटें जो है तो उत्तर प्रदेश के अंदर समाजवादी पार्टी खासदार की लड़ रही है और 2 सीटें जो है तो मध्य प्रदेश में लड़ रही है और पूरे इंडिया के अंदर समाजवादी पार्टी जो है तो इंडिया अलायंस को समर्थन कर रही है। वैसे औरंगाबाद शहर के अंदर जो पुराने खासदार थे शिवसेना के चंद्रकांत खैरे, उनको इंडिया अलायंस ने टिकट दिया है और इंडिया अलायंस के उम्मीदवार को समाजवादी पार्टी का पूरा समर्थन है। हम भारतीय कम्युनिस्ट पक्ष की तरफ से चंद्रकांत खैरे साहब को पूरे तरीके से तन मन धन से सीपीआई का पूरा पाटिंबा इस वक्त डिक्लेयर कर दे रहे हैं। जय भीम सर्वांना, जय भीम, जय महाराष्ट्र। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाला जो भाजपपासून जो धोका आहे तो धोका टाळण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीला पूर्ण भारतामध्ये बहुमताने निवडून द्यायचं आहे आणि त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथे आपले चंद्रकांत खैरे साहेब आहे यांना निवडून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाळजे या पक्षाने पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे की यावेळी फक्त चंद्रकांत खैरे यांचाच विजय होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी शिवाजी। आज आपण सगळे बघताय महाविकास आजची गर्दी नक्कीच खैरे साहेबांचा विजय आज आणि आजच झालेला आहे कारण की 2 उमेदवार इथे रिंगणात आहे। 2 गाववाला आणि केलेला आहे की आम्हाला मतदारांना दान करायला पाहिजे। शिवसेनाची सरकार महाविकास छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार माननीय चंद्रकांत खैरे साहेब यांच्या निवडणुकीमध्ये सर्वजण सहभागी झालेले आहोत। आम्हाला विश्वास आहे की ही जागा अनेक हजारो मतांनी निवडून येईल। महाविकास आघाडीची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे आहे। आज या ठिकाणी भव्य प्रचार फेरीद्वारे माननीय चंद्रकांत खैरे यांची प्रचार फेरी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघत आहे आणि गद्दारांना या भूमीत गाडण्यासाठी सगळे शिवसैनिक सज्ज झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर आज लोकसभेचे उमेदवार चंद्रकांतजी खैरे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही सगळे जमा झालेलो आहोत आणि या गद्दारांना गाडण्यासाठी सर्व शिवसैनिक आणि सर्व पक्षीय आणि सर्व नागरिक एकत्रित आहेत आणि या गद्दारांचा पराभव करून उद्धव ठाकरेच्या कमीत कमी 20 ते 22 सीट या महाराष्ट्रात आम्ही आणू आणि हा आमचा निर्धार आहे। जय भवानी, जय शिवाजी।
हम तुम्हारे साथ है। आणि दारूवाल्याला हद्दपार करून जेवण आणि जर वाटणारा आणि अन्नदान करणाऱ्याला निवडून आणायचं आहे। या लोकांना, या जनतेला या दारूच्या नशेत आज संपवण्याचा विचार करत आहे। शिंदे सेनेचा उमेदवार त्याला गाडून खैरे साहेबांना आम्ही प्रचंड मताने निवडून आणू। गणपती बाप्पा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की हेलो कोई नहीं चला लेके गाड़ी बेटा काम थोडं खाली एक मिनिट पाहिजे हेलो हेलो